पुढची बातमी पण नाशिकमधली आहे, पण ती आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये झालेल्या कॉर्पोरेट जिहादच्या वादाची। या कॉर्पोरेट जिहादच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन सुनावणी झाली। आरोपींनी जामिनासाठी अर्ज न्यायालयासमोर सादर केला होता, मात्र न्यायालयानं पाचही आरोपींचे अर्ज फेटाळलेले आहेत। अश्विनी चेनानी, रजाक मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, तौसिफ अत्तार या 5 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आलेले आहेत। कोर्टाने जामिनाचा आदेश पारित केला आहे, परंतु त्याची प्रिंट अजून हातात आलेली नाही आहे। त्यामुळे मेहरबान कोर्टाने काय निष्कर्ष व्यक्त केला हे तुर्तास सांगणं जरी अशक्य असलं तरीसुद्धा निदा खान TCSच्या केसमध्ये सर्व आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता की या आरोपींना अटक करण्याचं कारण नव्हतं, अचानक त्यांना अटक केलं। यांनी सगळ्यांनी तपासाकामी मदत केली असती, ते कुठेही फरार झाले नसते, त्यांचा काहीही क्राईम नाही।